तुला काय वाटलं? घाबरलो मी? काल अचानक माझ्या समोर आलीस आणि माझा जीव घेतलास, पण पुन्हा जिवंत झालो ना मी. हा बघ तुझ्या समोर आहे, पहिल्यासारखा अहंकारानं, गर्वानं. काय छळतोय तू माझ्या गावातल्या गरीब लोकांना? त्यांचा काय चुकलंय? ते तुझ्या गावातले, हेच त्यांचं चुकलंय आणि म्हणून त्यांना त्रास होतोय. तू माझ्यासाठी या गावात आलायस ना? मग माझ्याशी लढ. तू बरोबर बोलतीस, पण त्यात काय मजा नाही ग. आधीचे रिपू असंच तुझ्याशी लढत राहिले आणि तुझे गुलाम झाले. काल तो क्रोध कसा तुझ्या समोर मान खाली घालून उभा होता आणि म्हणत होता, जशी तुमची आज्ञा देवी. बा, 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 बा. आता थांबव तुझा छळ. आत्ताच्या आत्ता थांबवतो. मग चल माझ्यासोबत महिषासुरांकडे, म्हणजे तुझ्या या गावातल्या तुझ्या लाडक्या लोकांना होणारा त्रास आपोआप थांबेल. महिषासुराची आणि माझी वेळ होईल तेव्हा त्याचा नाशच होणार आहे. योग्य वेळ आल्यावर मी आणि तू मिळून त्याचा अंत करणार आहोत. तू मला घेऊन जायची स्वप्न बघूच नकोस. मग तू सुद्धा तुझ्या गावकऱ्यांना होणारा त्रास कमी होईल याची स्वप्न बघू नकोस. उघड्या डोळ्यांनी त्यांचा छळ बघत बस. आणि हो, तू मला संपवूच शकत नाहीस हे तुला कळलंच असेल. मी काही ना काही मार्ग शोधून काढेनच. तुझाही मला मदत करेल. अगं ती कशी तुला मदत करेल? तिनंच तर मला वरदान दिलंय. म्हणजे तुझी तुळजाईच मला वाचवते. काय झालं? झालं का बोलणं? महादेवची बायको लईच खचून गेली ग. तिला घरी आल्यावर समज कळ. तर काय बोलणार? देवी आईच्या 4 कथा ऐकवल्या तिला, तेव्हा जरा मन रमलं तिचं. बरं केलं तुम्ही. अशा येळी काय बोलावं कळतच नाही. आपल्या गावातली माणसं आपल्या पाठीशी आहेत एवढं जरी कळलं ना तरी जीवात जीव येतो माणसाच्या. तर आपल्या हातात तरी काय आहे दुसरं? म्हणून देवी आई सांगत असती, आपल्याला असुरांशी लढावं लागलच. शक्ती कमी पडली तर ती धावून येईल मदतीला, पण ती अशीच काय येईल? आपलं काही कर्तव्य आहे का नाही? आपण हिमतीनं पावलं उचलली तर ती शक्ती द्यायला येईल. हे खरं आहे, पण तुम्ही माझ्या लेकीच्या बाबतीत बोलत असाल तर ते मला पटायचं नाही. तिला इथं ठेवायचं नाही हे माझं आधीच ठरलं आहे. ती तुमच्या भावाकडे जाणार म्हणजे जाणारच. मला काही कळलं नाही देवी. तुळजाईच मदाचं रक्षण करते म्हणजे? मदारने धनाजी बरोबर जो करार केलाय त्यात असं लिहिलंय की धनाजी स्वतः येऊन मदाला हरवून जमीनदारी परत घेत नाही तोपर्यंत कुणीही त्याला कुठल्याही मार्गाने हरवू शकणार नाही. कपटाने नाही, नियमाने नाही, बळानेही नाही. पण मग यात तुळजाईचा संबंध कुठे आला? हा करार धनाजीनं तुळजाईच्या नावानं केलाय. तिच्या नावानं हे वचन त्यानं दिलंय. असं आहे होय. आत्ता आलं लक्षात. एखादा खरा भक्त देवाच्या नावाने शब्द देतो तेव्हा त्या शब्दाची ताकद देवालाही मान्य करावी लागते. जसं की महादेवांच्या नावाने मी दिलेल्या शब्दाचं दायित्व प्रत्यक्ष महादेवांवरही येतं. म्हणूनच मी त्याच्याशी लढून त्याचा अंत करू शकत नाही. जोपर्यंत धनाजी आपल्याला सापडत नाही तोपर्यंत आपण मदाला हरवू शकत नाही, असंच ना? हो. पण धनाजी आहे कुठे? मला नाही माहित. मत तर स्पष्टच म्हणाला की तो अशा कुठल्या तरी ठिकाणी आहे जिथून तुम्ही त्याला शोधून काढू शकत नाही आणि तोही तुमच्या बरोबर येऊ शकत नाही. अरे देवा, मग आता त्याला कसं शोधायचं? तेच तर कळत नाहीये. चला, मला निघायला हवं. संध्याकाळ झाली. आई घरी वाट बघत असेल. हो, तुम्ही निघा. तुम्ही देवीचा अंश जरी असलात तरी सध्या एका आईची छोटी लेक आहात.
ह्या धनाजीला कसं शोधायचं याचा मी विचार करतो आणि काही सुचलं तर तात्काळ तुम्हाला सांगतो. गंगाई, बघा तुम्ही बाजू घेताना व तिची एवढी रात्र झाली आता तरी बी तिचा पत्त्या नाही. अगं ती हिथच कुठतरी काय. काही सांगू नका. खेळायला जरी गेली असेल तरी बी एवढा वेळ कोणी घराच्या बाहेर राहतं वय. अगं तसं नाही, पण तू काहीतरी काम सांग. काही बी काम सांगितलं नव्हतं म्या. बाहेर सामसूम झालंय. आधीच एवढ्या वाईट घटना घडत आहेत आणि त्यात आपली पोरगी अजून बी घराबाहेर. अगं घरातच होती कुठेतरी ती. माझं बी लक्ष नाही. तू तिकडे बघत होती ना, तेव्हा तिकडे होती. तू उगाच चिडत अस. कळतंय मला समज. उगा येड पांघरून पेडगावला जाऊ नका तुम्ही बापले. येड पांघरून पेडगावला जायचं नाही, कळलं? गप बसाव तुम्ही. आणि काय ग जगदंबा, तू होतीस कुठं? आणि ही काय येड आहे घरी यायची? ये ना. काय माझी गोंडुली गाय कशाला एवढी चिडते? मी इथेच होते. काही सांगू नगस. इथं जीवाला घोर लागतो माझ्या. गावातल्या कोणाला कधी उचलून नेतील याचा नेम नाही. दिवसा उजेडी फिरायची चोरी झाली इथे आणि तू. गंगाई पहिल्यांदाच गेली ती. तुम्ही मध्ये पडू नका. इथं माझ्या जीवाची काय घालमेल होते ते मला ठाव. आई, अगं मी उद्यापासून लवकर घरी येत जाईन. नाही नाही, उद्यापासनं मला तसली काही चिंताच नको डोसक्याला. मी ठरवलं आहे. तुला दुसऱ्या गावाला पाठवून द्यायचं. दुसऱ्या गावाला? वय, तुझे काका राहतात ना त्या गावाला. उद्या हे तुला सोडून येतील. आई, अगं कशाला? मला नाही जायचं तिकडे. जावं लागेल. गंगाई, अगं तिथं कटाळून जाईल ती बिचारी. इथं आपल्या बरोबर राहिली ना. आपल्या बरोबर राहून ही आपलंच ऐकत नाही म्हणूनच मी हे ठरवलंय. हा पण आणि यात आता काय बी बदल होणार नाही. मी नाही जाणार तुम्हाला सोडून. मी तुला पाठवणार म्हणजे पाठवणारच. मी जाणार नाही म्हणजे नाही. बघितलं कशी हट्टी नागव झाली आहे ही पोरगी. तुम्ही हे तिचे असे लाड करताना पाठीशी घालताना त्याचे परिणाम आहेत हे. उद्या कशी जात नाही मी बी बघतेच हिला. गंगाई, अगं कठीण आहे. माय लेकी दोघी माघार घ्यायला तयार. अवघड आहे सगळं. ह्या मदराजाला हरवायचं असेल तर या धनाजीला शोधायलाच हवं. पण कसं शोधावं, कुठे शोधावं, काय करावं म्हणजे हा धनाजी सापडेल? वा 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 नंदी महाराज, काय छान सुचलंय तुम्हाला. आता तो धनाजी नक्की सापडेल. अव तुमच्या वस्तू
वस्तू समद्या इकडे तिकडे पडल्या आहेत त्या आवरा. मला घरात पसारा आवडत नाही, माहित आहे ना व तुम्हाला. हा करतो. अहो सकाळी सकाळी त्या खेळण्याशी खेळत बसू नका, कितीदा सांगितलंय. खेळतोय कुठं, अगं कामच करतोय की. समधी कामं येळेत झाली पाहिजे. तुमची कापडं समजा घरभर पडलेली असतात. माझी कापड तर काय, कालपासनं ते परकर पोलक कोपऱ्यात पडलं हाय. परकर पोलक गंगाई अग. हा आता आलं लक्षात. हे असं खायचं तर असं खाणं चाललंय. जे काय असेल ते असो, तुम्हाला समजा पसारा आवरून ठेवायचा हाय, पाणी भरायचं हाय, बैलाला चारा घालायचा हाय, आणि ही समधी कामं दुपारपर्यंत झाली पाहिजे. सांगून ठेवते, कळताय ना वा. होय होय कळताय ना वा. बाबा, माझी समधी कामं वेळेतच करत असते मी. तुमचं स्वयंपाक होईपर्यंत सांगितलेली कामं होतील. माझं स्वयंपाक हा हा हा. आणि न सांगता घराबाहेर गेलेला खपायचं नाही मला. सांगा तिला. मी पण नेहमी सांगूनच जाते, सांगा तिला. उगा कुणाशी वाद घालायचा नाही, सांगा तिला. कारण नसताना मी वादच घालत नाही, सांगा तिला. आणि अंधार पडल्यावर ए बायांनो, तुम्ही एकमेकींशी भांडताय, मधल्या मध्ये माझं भरीत कशाला करताय.